तर माझ्या वर्ग 12वीच्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक अतिशय महत्त्वाचं व्हिडिओ लेक्चर सादर करणार आहे. तर चालू शैक्षणिक वर्षातील तुमची बोर्ड परीक्षा अर्थात HSC हायर सेकंडरी बोर्ड एक्झामिनेशन 21 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होत आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि प्रश्न पडणं साहजिक आहे की आपला यावर्षीचा 12वी वर्गाचा अकाउंटन्सी विषयाचा पेपर कसा असेल आणि त्यामध्ये जो काही चॅप्टर नंबर 8 आहे, कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स, तो कसा असेल, म्हणजे त्यावरील प्रश्न कसे असतील, असा प्रश्न पडणं साहजिक आहे तुमच्या मनाला. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी मी आपणाला नम्र विनंती करतो की मी आज जे काही व्हिडिओ लेक्चर तुमच्यासमोर सादर करणार आहे, ते व्हिडिओ लेक्चर आपणास आवडलं, हृदयातून आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. तसेच तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि काही तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही कमेंट्स करा. तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आणि जेणेकरून आगामी काळामध्ये मी अकाउंटन्सी विषयाचे असतील, वाणिज्य संघटन विषयाचे असतील, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या संबंधित असतील, असे अनेक व्हिडिओ मी ज्या वेळेस यूट्यूबवर प्रसिद्ध करेल किंवा यूट्यूबवर टाकेल, त्यावेळेस तुम्ही त्याचा लाभ सर्वप्रथम घेऊ शकाल. तर माझ्या लाडक्या अशा प्रेमळ आवडत्या अशा 12वी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देऊन आणि त्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा देऊन मी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अर्थात सुरू करीत आहे. तर चॅप्टरचं नाव आहे कंपनी अकाउंट्स, चॅप्टर क्रमांक आहे 8 कंपनी अकाउंट्स, पूर्ण नाव आहे इश्यू ऑफ शेअर्स, कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स. तर यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा मोठ्या प्रमाणात एखादा उद्योग समूह प्रमोटर्सला, प्रवर्तकांना उभारायचा असतो, त्यावेळेस त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न असतो दत्त म्हणून उभा राहिलेला, तो म्हणजे भांडवल. हाऊ टू कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. कारण उद्योग म्हटल्यानंतर तो छोटा असत नाही. आता आपण एकल व्यापाऱ्याचं उदाहरण घेतलं, म्हणजे एक व्यक्तीचं उदाहरण घेतलं, तर त्या ठिकाणी तो व्यवसाय छोटा असू शकतो, व्यवसायाची व्याप्ती छोटी असू शकते. मात्र आपण जर
भागीदारी पुढचा टप्पा व्यवसायाचा. भागीदारी व्यवसाय जर आपण बघितला तर हा व्यवसायाचा 2 नंबरचा टप्पा आहे. त्यामध्ये एकल व्यक्ती व्यवसायापेक्षा थोडेसे जास्तीचे भांडवल गुंतवावे लागेल. थोडेसे नाही, बरेचशा प्रमाणात जास्त भांडवल उभारावं लागेल. तर सांगायचं तात्पर्य, ज्या वेळेस व्यवसाय छोटा असेल, एका व्यक्तीची मालकी त्या व्यवसायात असेल, त्यावेळेस आपल्याला पैसे कमी लागतात. पैसे म्हणजे भांडवल कमी लागतं. आणि जसं तो व्यवसाय मोठा होतो, त्याची व्याप्ती वाढत जाते. तशा प्रमाणात त्याचे ट्रान्झॅक्शन्स, डेली होणारे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, पैशाचे देवाणघेवाण असेल, वस्तूंची देवाणघेवाण असेल, वस्तू व सेवांची देवाणघेवाण असेल, या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे ट्रान्झॅक्शन्स, यासाठी अर्थ हा लागतोच. अर्थ म्हणजे वित्त. अर्थ, वित्त, मनी, निधी हे एकाच अर्थाने पैशासाठी वापरलेल्या संज्ञा आहेत. तर आपण जॉईंट स्टॉक कंपनीचा जेव्हा विचार करतो, तर जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये जवळपास 200-300च्या वर जवळपास हजारो सभासद असू शकतात. मग अशा वेळेस कंपनी काय करते, संख्येनुसार म्हणजे आपल्या कंपनीचे शेअर्स विक्रीला काढते आणि भांडवल उभारत असते. कारण एवढा मोठा व्यवसाय चालवायचा आहे, तर तो पैशाशिवाय चालवता येणे शक्य नाही. मग आपला व्यवसाय छोटा नाही, आपला व्यवसाय भागीदारी व्यवसाय नाही, आपला व्यवसाय हा खूप मोठा आहे, ऑन लार्ज स्केल, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मग अशा वेळेस आपल्याला भांडवल हे जास्त कलेक्ट करावं लागेल. मग हे कंपनी हे जे भांडवल आहे ते पब्लिकमधून कलेक्ट करत असते. तर कंपनीला कंपनीचं जे काही मेमोरंडम ऑफ असोसिएशन असतं, म्हणजे कंपनीचं जे काही घटनापत्रक असतं, घटनापत्रक हे एक मूळ असं दस्तऐवज असतं कंपनीचं. आणि त्या दस्तऐवजामध्ये कंपनीचं भागभांडवल, अधिकृत भागभांडवल किती ठेवायचं या संदर्भात उल्लेख केलेला असतो. आणि अशा प्रकारच्या भांडवलाला अधिकृत भांडवल म्हटलं जातं, ॲथोराइज कॅपिटल. तर मग हे ॲथोराइज कॅपिटल जे असतं ते कंपनी आपल्या मुख्य दस्तऐवजामध्ये, मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये उल्लेख करत असतं की आमच्या कंपनीचं भागभांडवल हे एवढे आहे. उदाहरणार्थ 1 कोटी आहे, 10 कोटी आहे, 100 कोटी आहे, किंवा 10 लाख आहे, 50 लाख आहे, अशा प्रकारचं. सांगायचं तात्पर्य, कंपनीला भागभांडवलाची मर्यादा असते. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचं भागभांडवल मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये 1 कोटी दर्शवलेलं आहे, तर त्यापेक्षा कंपनी कमी रकमेचे शेअर्स विक्रीला काढू शकते, मात्र जास्तीच्या रकमेचे शेअर्स विक्रीला काढू शकत नाही. कंपनीला ॲथॉरिटी आहे 1 कोटी असं आपण गृहीत धरू. तर 1 कोटी भांडवल कशा प्रकारे गोळा करायचं किंवा कलेक्ट करायचं, कॉन्ट्रीब्युशन करायचं, ते कंपनीने ठरवायचं. मात्र 1 कोटीपेक्षा जास्त भागभांडवल कंपनी कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही.
तर हे जे काही 1 कोटीचं भांडवल आहे ते भांडवल कंपनी शेअरच्या माध्यमातून कलेक्ट करत असते. मग प्रत्येक शेअरची किंमत ते ठरवतात आणि त्यानुसार किती शेअर्स आपल्याला विक्रीला काढता येतील ते शेअर्स आणि त्याची प्राईस कंपनी काय करत असते, एखाद्या दैनिकमध्ये एखाद्या साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध करते की आमच्या एका कंपनीचे, म्हणजे आमची एक विशिष्ट कंपनी आहे जिचं नाव अजय कंपनी लिमिटेड असू शकेल, विजय कंपनी लिमिटेड असू शकेल किंवा सो अँड सो कुठलीही कंपनी असू शकेल. तर त्या कंपनीचं अधिकृत भांडवल 1 कोटी रुपयाचं आहे आणि त्या कंपनीचे शेअर्स ठराविक किमतीला, म्हणजे जी किंमत आपण डिसाईड केलेली आहे, 100 रुपयाचे शेअर्स असतील किंवा 1000 रुपयाचे शेअर असतील, 1000 रुपयाचे शेअर्स असू शकत नाही, 100 रुपयाला 1 शेअर आहे असं, आणि एकूण त्या कॅपिटलनुसार शेअरची संख्या काढली जाते आणि दैनिकामध्ये किंवा साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध केलं जातं. मग इच्छुकांनी ते खरेदी करावेत असं आव्हान कंपनी पब्लिकला करत असते. तर शेअर्सच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास शेअर्स हे 2 प्रकारचे असतात. एक इक्विटी शेअर्स आणि नंबर 2 प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजे काय, तर समभाग किंवा समहक्क. इक्विटी शेअर म्हणजे काय, समहक्काचे शेअर्स, समहक्क भाग. आणि प्रेफरन्स शेअर म्हणजे काय, अग्र हक्काचे भाग. आता नावावरूनच तुम्हाला समजू शकेल, इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग, प्रेफरन्स शेअर म्हणजे अग्रहक्क भाग. मग इक्विटी शेअर्सची व्याख्या जर सांगायची झाली पुस्तकानुसार, ए शेअर विच इज नॉट ए प्रेफरन्स शेअर इज अन इक्विटी शेअर. आणि प्रेफरन्स शेअरची व्याख्या जर सांगायची झाली तर प्रेफरन्स शेअर्स आर those shares which have right with respect to payment of dividend and repayment of capital of winding of the company. तर हा झाला मुख्य फरक इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअरमध्ये. त्यानंतर प्रेफरन्स शेअरचे आपण प्रकार बघितले तर 4 प्रकार पडतात. त्या प्रकाराविषयी जास्त काही माहिती मिळवणं अपेक्षित नाही, पण प्रकारांची नावं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तर पहिला प्रकार आहे कम्युलेटिव्ह अँड नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे यामध्ये 2 प्रकारचे शेअर्स आहेत, कम्युलेटिव्ह अँड नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. दुसऱ्या प्रकारामध्ये आहे रिडीमेबल अँड इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. तिसऱ्या प्रकारामध्ये आहे पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. आणि चौथ्या प्रकारामध्ये येतात कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. तर as the above classification of preference shares does not effect on the accounting entries. तर वरील वर्गीकरणानुसार ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळेपणा नाही, फरक नाही.
एंट्रीज मात्र सेम आहेत. तर आता पुढचा मुद्दा येतो आपला 8.1.2 टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. द डिफरंट टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल आर ॲज फॉलोज. तर कॅपिटलचे सुद्धा प्रकार आहे. पहिला कॅपिटलचा प्रकार आहे ॲथोराइज्ड कॅपिटल. द ॲथोराइज्ड कॅपिटल is the amount of share which a company is authorized to issue by its memorandum of association. The amount of authorized capital is determined after taking into consideration the future requirements of the company. This capital is also known as nominal capital or registered capital. This is maximum amount which a company is authorized to raise by the issue of shares. The authorized capital can be increased or decreased by adopting the prescribed legal procedure. आता मराठीमध्ये सांगतो, कारण आपण सर्व ग्रामीण परिसरातील असाल याची जाणीव मला आहे. तर ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे काय? मराठीमध्ये ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे अधिकृत भांडवल. तर ज्या भांडवलाच्या रकमेचा उल्लेख कंपनीच्या घटनापत्रकामध्ये केलेला असतो, अशा प्रकारच्या भांडवलाला अधिकृत भांडवल असे म्हटले जाते किंवा ॲथोराइज्ड कॅपिटल असं म्हटलं जातं. तर आगामी काळामध्ये आपल्या कंपनीला कोणकोणत्या खर्चाला सामोरं जावं लागणार आहे किंवा आपल्या कंपनीच्या आगामी काळामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गरजा असणार आहे किंवा कोणकोणत्या समस्या उत्पन्न होणार आहे आणि आपल्याला पैसा कसा कसा खर्च करावा लागणार आहे, म्हणजे कंपनीच्या रिक्वायरमेंट्स कशा असतील आर्थिक बाबतीमध्ये याचा एक अंदाज घेऊन हे अधिकृत भांडवल डिसाईड करते कंपनी आणि तेवढी रक्कम ती आपल्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये उल्लेख करते आणि तेवढ्या रकमेसाठी कंपनी ॲक्टनुसार शासनाकडनं परवानगी घेत असते. त्यानंतरचा पॉईंट येतो अधिकृत भांडवलाला दुसरे नाव आहे नॉमिनल कॅपिटल, नाममात्र भांडवल, आणि रजिस्टर्ड कॅपिटल म्हणजे नोंदणीकृत भांडवल. तर ही एक जास्तीत जास्त राशी असते, मात्र कंपनीला नेहमीच एवढ्या मोठ्या रकमेची गरज पडत नाही. शक्यतो त्या रकमेपेक्षा कमी रकमेचे शेअर्ससुद्धा कंपनी इश्यू करू शकते. द ऑथोराइज्ड कॅपिटल कॅन बी इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड. म्हणजे ॲथोराइज्ड कॅपिटल हे आपण कमीही करू शकतो, वाढवूही शकतो, पण त्याला एक कायदेशीर प्रक्रिया आहे. विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेतून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपण अधिकृत भांडवल यामध्ये वाढही करू शकतो किंवा घटही करू शकतो. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ द ऑथोराइज्ड कॅपिटल which is offered to the public for subscription. If the company issue all its shares, issued capital will be equal to authorized capital. Generally, company issues such number of shares
which are sufficient to meet requirements of the company at the time of their issue. At the time of their issue, the part of authorized capital which is not reissued to the public is known as unissued capital. तर इश्यूड कॅपिटल म्हणजे रिअल कंपनीने वस्तुस्थिती वास्तविक खरोखर कंपनी किती रकमेचं भांडवल विक्रीस काढते किंवा किती शेअर्स विक्रीला काढते त्याला म्हणायचं इश्यूड कॅपिटल. आणि इश्यूड कॅपिटल हे एक विक्रीस काढलेलं भांडवल हे एक अधिकृत भांडवलाचाच एक भाग आहे जो की कंपनीने पब्लिकला म्हणजे लोकांना खरेदी करण्यासाठी विक्रीस काढलेलं असतं किंवा आव्हान केलेलं असतं. मग कंपनी आपल्याला जेवढी मान्यता आहे याला आपण अधिकृत भांडवल म्हणतो तेवढे पूर्ण शेअर्स सुद्धा कंपनी विक्रीस काढू शकते किंवा त्यापेक्षा कमी सुद्धा कंपनी शेअर्स विक्रीला काढू शकते. ज्या वेळेस कंपनी अधिकृत भांडवला इतकेच शेअर्स विक्रीला काढते किंवा अधिकृत भांडवला इतकेच भांडवल कलेक्ट करण्यासाठी इश्यूड कॅपिटल म्हणून घोषित करते किंवा आव्हान करते त्यावेळेस इश्यूड कॅपिटल आणि ॲथोराइज्ड कॅपिटल हे समान असते, इक्वल असते. पण जनरली कंपनी काय करते, आगामी काळामध्ये पुरेसे होईल, आपल्या गरजा फुलफिल होतील, सफिशियंट असं कॅपिटल, सफिशियंट असं भांडवलच विक्रीस कंपनी काढत असते. म्हणजे जास्तीचं काढण्यापेक्षा आपल्या कंपनीच्या गरजा ओळखून आगामी काळामध्ये आपल्या कंपनीला खर्च करण्यासाठी पैशाची किती निकड आहे, त्याची पैशाची आवश्यकता किती रकमेची आहे हे लक्षात घेऊनच कंपनी काय करते, इश्यूड कॅपिटल ठरवत असते आणि तेवढे शेअर्स, त्या रकमेचे शेअर्स त्याचे छोटे छोटे भाग करून इश्यूड करत असते. अधिकृत भांडवल भांडवलापैकी कंपनी जे भांडवल विक्रीस काढते किंवा अधिकृत भांडवलाचा पार्ट कंपनी जो विक्रीस काढते आणि त्यात कंपनी जनतेला आव्हान करते की आमचे भांडवल एवढ्या रकमेचे आहेत, त्या रकमेचं त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असतं, उल्लेख केलेला असतो, त्याला म्हणायचं इश्यूड कॅपिटल. आणि काही भाग कंपनी विक्रीस काढत नाही, त्याला म्हणायचं अनइश्यूड कॅपिटल. उदाहरणार्थ कंपनीचं भाग भांडवल, अधिकृत भाग भांडवल आहे किती, 1 कोटी. तर कंपनीने इश्यूड कॅपिटल किती घोषित केलं, 50 कोटी. तर 50 कोटी जे काही बाकी आहे त्याला अनइश्यूड कॅपिटल असं म्हटलं जातं, विक्रीस न काढलेले भांडवल. आता 3 नंबरचा मुद्दा आहे. हळूहळू आपण एक एक पाऊल पुढे सरकत जाऊ, म्हणजे एक एक मुद्दा घेत जाऊ. पाऊल म्हणजे एक एक मुद्दा आपण घेत जाऊ. सबस्क्राइब्ड कॅपिटल. सबस्क्राइब्ड कॅपिटल असा शब्द आहे तो. सबस्क्राइब्ड कॅपिटल is that part of issued capital which is actually subscribed by the public when the shares issued
for subscription are wholly subscribed, issued capital would be the same as the subscribed capital. The part of issued capital which is not subscribed by the public are known as unsubscribed capital. तर बघा मग मराठीमध्ये सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे वास्तविक किंवा वस्तुस्थिती लोकांनी किती कॅपिटल खरेदी केलेले आहे, म्हणजे किती शेअरच्या रूपाने निर्माण होणारं कॅपिटलच, मात्र आपण किती शेअर्स खरेदी केले असं म्हणूया, त्याला म्हणायचं सबस्क्राईब कॅपिटल. खरेदी केलेलं भांडवल हे एक विक्रीस काढलेल्या भांडवलाचाच भाग असतो आणि जो की लोकांनी खरेदी केलेला असतो. ज्यावेळेस विक्रीस काढलेल्या भांडवलाचा सर्वच भाग किंवा सर्वच शेअर्स लोक खरेदी करतात, त्याला काय म्हणता येईल, सबस्क्रिप्शन कॅपिटल आणि इश्यूड कॅपिटल हे सारखं आहे असं म्हणता येईल. जेवढ्या रकमेचे भाग कंपनी विक्रीस काढते तेवढ्या रकमेचे, तेवढ्या संख्येचे, रकमेचेच नव्हे तर संख्येचे भाग कंपनी जेव्हा खरेदी करते, कंपनी नाही लोक खरेदी करतात कंपनीचे शेअर्स, त्यावेळेस सबस्क्राईब कॅपिटल इक्वल टू इश्यूड कॅपिटल. पुढे शेवटी काय सांगितलं, द पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच इज नॉट सबस्क्राईब्ड बाय द पब्लिक आर नोन ॲज अनसबस्क्राईब्ड कॅपिटल. इश्यूड कॅपिटलचा जो भाग पब्लिक खरेदी करत नाहीत त्याला अनसबस्क्राईब्ड कॅपिटल म्हणतात, न खरेदी केलेलं भांडवल. ज्याप्रमाणे आपण वर बघितलं, इश्यूड कॅपिटलचे दोन प्रकार, इश्यूड कॅपिटल, अनइश्यूड कॅपिटल. विक्रीस काढलेले भांडवल, विक्रीस न काढलेले भांडवल. त्याचप्रमाणे सबस्क्राईब कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, अनसबस्क्राईब कॅपिटल. खरेदी केलेले भांडवल आणि खरेदी न केलेले भांडवल. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, पायरीने गेलं तरी चालेल, कारण आपल्या बरोबर मुलं आहेत ते अतिशय ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण म्हणण्यापेक्षा ज्यांची बुद्धिमत्ता थोडीशी कमी आहे आणि ते चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग करू शकतात, मात्र ग्रास्पिंग पॉवर थोडीशी कमी आहे आणि त्यामुळे त्यांना मराठीमध्ये सांगावं लागतं आणि बऱ्याचदा त्यांना 2 वेळेस सांगूनही समजत नाही, 2-3 वेळेस सांगावं लागतं. तर काही हरकत नाही, आपण त्यांच्या पद्धतीने जाऊ, विद्यार्थ्यांना अनुसरून आपण टीचिंग करू. तर कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे बोलावलेले भांडवल, म्हणजे जे शेअर्स आपण विक्रीस काढले, त्यापैकी काही लोकांनी घेतले आणि घेतल्यानंतर त्याचा इन्स्टॉलमेंट सिस्टीम पद्धतीने डायरेक्टर्स काय करतात, कॉल करत असतात, कंपनीचे डायरेक्टर्स. तर कॉल्ड अप कॅपिटल, इट इज दॅट पार्ट ऑफ द सबस्क्राईब्ड कॅपिटल विच इज ॲक्च्युअली कॉल्ड अप फ्रॉम द शेअर होल्डर्स. आता कंपनीचे शेअर्स लोकांनी खरेदी केले म्हणजे ते कंपनीच्या संबंधित त्यांचे नाते निर्माण झाले भागधारकांचे. तर त्या भागधारकाकडनं त्यांना आता कॅपिटलवर जेवढी रक्कम आहे तेवढी मागवायची आहे डायरेक्टर्स ऑफ द कंपनीच्या डायरेक्टर्सला. तर ते संपूर्ण पैसे
शेअरचे संपूर्ण पैसे ते एकाच वेळेस डिमांड करत नाही. त्याचे इन्स्टॉलमेंट पद्धतीने त्याचे छोटे छोटे टप्पे करून कंपनी शेअर्सवरील रक्कम मागवते. तर it is that part of the subscribed capital which is actually called up from the shareholders. सबस्क्राईब्ड कॅपिटलच्या भागापैकी म्हणजे रकमेपैकी काही रक्कम कंपनी कॉल करते, त्याला म्हणायचं म्हणजे मागणी करते, त्याला म्हणायचं कॉल्ड ऑफ कॅपिटल. द कंपनी डिमांड्स ओनली दॅट portion of the value of shares which it considers sufficient for the time being. वेळेनुसार कंपनीला जशी जशी आर्थिक गरज पडेल, पैशाची जशी जशी कंपनीला गरज पडेल, जशा जशा कंपनीच्या नीड्स असतील त्यानुसार डायरेक्टर्स काय करतील, शेअर होल्डरकडे पैशाची मागणी करतील. इट शुड बी नोटेड दॅट कॉल्ड अप कॅपिटल मे बी इक्वल टू सबस्क्राईब्ड कॅपिटल. इथं एक गोष्ट उल्लेख करण्यासारखी आहे. बऱ्याचदा कॉल्ड अप कॅपिटल हे सबस्क्राईब्ड कॅपिटल इतकेच रकमेचे असू शकते. म्हणजे जेवढे लोकांनी खरेदी केले तेवढे सुद्धा कंपनी